अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आजचा 5वा दिवस आहे। पण या ठिकाणी आपण पाहिलं तर विरोधक आक्रमक होताना दिसत नाही, पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत नाही। या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे आमदार परिणय फुके आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया। नागपूरचं अधिवेशन देखील पाहिलं आणि आत्ताचं अधिवेशन, कुठे विरोधक आक्रमक होताना दिसत नाही, कुठेतरी विसर पडलाय त्यांना। निश्चितच विरोधकांना विरोधी पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, विरोधी पक्षांनी कोणत्या मुद्द्यांवरती बोललं पाहिजे, कोणत्या मुद्द्यांवरती आक्रमक झालं पाहिजे, हे मला असं वाटतं विरोधक विसरले आहे। आणि याची ट्रेनिंग या सगळ्या विरोधक काँग्रेस पक्षाने असणार, उभाटा असणार किंवा शरद पवार गट राष्ट्रवादी असणार, या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीपासून घेतली पाहिजे। कारण एवढ्या वर्ष सत्तेत राहिल्यावरही काँग्रेसने तसा बघितला तर काही विकास केला नाही। आणि आज सत्तेच्या बाहेर गेल्यावर विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे कशी मांडावी, विरोधी पक्ष कसं काम करावं विरोधी पक्ष म्हणून, तर त्यांना ते विसरलेले आहे। आणि मला असं वाटतं की आणि म्हणूनच त्यांच्या या नाकारतेपणामुळेच विधानसभेमध्ये आणि त्यानंतर लागोपाठ स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना हतपार करण्याचं काम महाराष्ट्र जनतेने केलं। कुठे विरोधकांमध्येच अलबेल आता पाहताना दिसत आहे, कारण की आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये ठाकरेंचे नेते नव्हते। कुठे जी बैठक होती त्यामध्ये पण दिसत नाही कोणी। तिन्ही पक्षांमध्ये म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही जे घटक पक्ष असणार, उभाटा असणार किंवा राष्ट्रवादी असणार, यामध्ये तर समन्वय नाहीच आहे। म्हणजे त्यांच्या आपसात भांडणही आहे, पण त्या पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस पक्षांमध्ये काँग्रेस गटामध्ये विभाजलेला आहे, उभाटा नावापुरती शिल्लक राहिलेला आहे। आणि या सगळ्यांमध्ये इतके आपसात भांडणं आहेत, इतके त्यांचे इगोचे क्लॅशेस आहेत की मला असं वाटतं की आणि म्हणून ते एकत्रित येऊन संघटित होऊन चांगल्या विरोधकाची भूमिका निभू शकत नाही। हे असं दिसून येतं की राज्यसभेची निवडणूक आहे आणि त्यासाठी जी आता एक जागा राहिली आहे त्यासाठी हे भांडणं होताना दिसत आहेत। कारण की आदित्य ठाकरे बोलतात ही आमची जागा आहे, राष्ट्रवादी पवार गट बोलते ही आमची जागा आहे, की काँग्रेस बोलते त्यासाठी। हा तिन्ही पक्ष त्या एकाही जागेसाठी भांडत आहे। आणि मला असं वाटतं की ही ती 7वी जागासुद्धा तिथेही महायुतीचाच उमेदवार निवडून येणार हे याची मला खात्री आहे। थँक्यू भैया। तर आपण या ठिकाणी तर जी 7वी जागा आहे राज्यसभेची त्या ठिकाणी देखील भाजपचीच जागा निवडून येणार असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।